मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता एखाद्या गावखेड्यातला नसून तो रस्ता आहे हिंगोली संभाजीनगर हा राज्य मार्ग। आपण जर पाहिलं तर या राज्य मार्गाची ही झालेली अवस्था आहे आणि या राज्य मार्गावरती मागच्या 3 महिन्यामध्ये तब्बल 130 दुचाकी चालकांचे अपघात झाल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। दोन्ही बाजू या महामार्गाच्या मी तुम्हाला दाखवतो। आता सध्या या ठिकाणी ॲम्ब्युलन्स या रस्त्यावरनं जात आहे आणि या ॲम्ब्युलन्सची जी गती आहे ती या ठिकाणी किती आहे तुम्ही बघू शकता। खरं तर या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीला तब्बल 14 वर्षानंतर सुरुवात करण्यात आलेली होती, मात्र मागच्या 6 महिन्यांपासून या राज्य मार्गाचे जे काम आहे ते रखडलेले आहे। दुचाकी चालकांचे मोठ्या प्रमाणामध्ये या राज्य रस्त्यावरती अपघात झालेले आहेत आणि शेकडो वाहने दररोज या ठिकाणी अतिशय 10 ते 20च्या स्पीडने या ठिकाणी जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा वेळ वाया जात आहे। त्यासोबतच नागरिकांच्या वाहनाला अपघात देखील होत आहेत। आपल्या सोबत काही दुचाकी चालक आहेत। या रस्त्यावरनं तुम्ही प्रवास करता, काय अडचणीचा सामना करावा लागत आहे काय सांगाल? साहेब लय बेजारी होती आमची, आता दोनदा पडलो मी तर साहेब स्वतः वावरात जावं लागतं यावं लागतंय आम्हाला। 2दा पडलो मी इथून, लय बेजारी होती साहेब वावरात जाताना आम्हाला। आपल्यासोबत काही दुचाकी चालक आहेत, रस्त्यावरून जाताना कशी कसरत करावी लागते? लय बेजारी चालली हो साहेब। आता लहान लहान लेकरं घेऊन पडावं लागायले खाली, पाणी पडलं की असं गाडी। सरकार आणि इथलच्या लोकप्रतिनिधीकडे काय मागणी आहे तुमची? हे जे सर काम झालेलं दुरुस्ती करा, लोकांची व्यवस्था, लोक लेडीज पडायले तर आमच्या परेशानीवर तर उतरून लेडीज चालल्या बघा। या सगळ्या वाहन चालकांच्या भावना होत्या। आपण जर या बाजूला पाहिलं तर अशा पद्धतीनं वाहनं या ठिकाणी काढावी लागत आहेत। 4 चाकी असेल दुचाकी असेल या वाहनाचे सातत्याने अपघात होत आहेत। मात्र या संपूर्ण रस्त्याच्या कामाकडे इथलचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि राज्य महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंगोली संभाजीनगर महामार्ग जो आहे तो त्याची अवस्था जी कशी आहे ती आपण या ठिकाणी पाहिली आहे। या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।